येतोय इथे अंपायर गणेश इथे वॉर्निंग देताना पाहायला भेटतो स्वप्नीलच्या विरोधात पहिला चेंडू गुडलेटवरनं थोडंसं उसळी घेताना पाहायला भेटतोय चेंडू इथं डॉट येतोय परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला भेटतो तो त्यासमोर मला वाटतं चेंडू पडल्यानंतर आत येताना पाहायला भेटतो चेंडू येतो डॉट हे देखील परिस्थिती सध्याला जर पाहिलं गेलं तर करूया मरूया नॉकआउट इथं सध्याला सामने सुरू आहेत कारण की जो हरण तो पराभूत होईल या स्पर्धेमधनं बाहेर जाईल जो जिंकेन तो क्वालिफाय होईल फलटण सोबत तो देखील संघ इथे खेळताना पाहायला भेटणार आहे याच्यानंतरच्या सामन्यामध्ये विकेट केला पुढे येऊन गोल चेंडूवरती येतोय ओमकार ही तर झालेली चुकी ओमकार गायकवाडच्या हातातून चेंडू निसटताना पाहायला भेटतोय कॅच ड्रॉप होताना पाहायला भेटतोय त्याचबरोबर इथे जीवनदान भेटतो तो आविष्कार दाते या खेळाडूला अगदी वेगाने आला होता चेंडूवरती पण वेग जास्त झाला आणि चेंडू थोडासा पाठीमागे राहिला चेस्टवरती आला डोळ्याच्या समोर थांबला चेंडू आणि हातातून इथे चेंडू निसटताना पाहायला भेटतोय एका धावाने इथं खातं ओपन होताना पाहायला भेटतो तिसरा चेंडूवरती स्वप्नील परत एकदा हो परत एकदा फिंगर रोल्स कटरचा वापर करताना पाहायला भेटतो गोलंदाज पुढे जाऊन पावलाचा वापर करताना पाहायला भेटतो फलंदाज पण बॅट आणि चेंडूचा इथं संपर्क झाला नाही चेंडू येतोय डॉट डॉट चेंडू जास्त करून जर पाहायला गेलं तर डॉट चेंडूचा या स्पर्धेमध्ये वापर जास्त झालेला गोलंदाजाकडनं कारण की बॅट्समॅन इथं सध्याला जास्त करून शांत आहेत 2 दिवसापासून आज देखील चौकार षटकारची बरसात झाली असेल तरीही देखील गोलंदाजाने आपल्या कॅप्टनला इथं इम्प्रेस केलेल्या आपल्या स्पेलमध्ये आज देखील या मॅचमध्ये तसेच कामगिरी करतो स्वप्नील हडपसर वरनं हा देखील खेळाडू खेळण्यासाठी आलेले आहे मांजरी हडपसर मधले खेळाडू इथे खेळताना पाहायला भेटतात फिल्डिंग करणार टीम मध्ये रिवर्स खेळला होता तिथे पोलला धडकून चेंडू इथे मैदानाच्या आत आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे जर डायरेक्ट हिट असते तर छायाचित्र वेगळे असते इथे बॅकअपला तिथे देखील खेळाडू होता तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो एक धाव सिंगल इथं घेताना पाहायला भेटतो फलंदाज 2 धावा धावफलकावरती 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज स्वप्नील यांनी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय फटका अगदी गौतम गंभीर स्टाईल मध्ये तिथं खेळाडू चेंडूवरती जातोय चेंडू उचलतोय तोपर्यंत इथं डबल धाव इथं पूर्ण करताना पाहायला भेटतोय खेळपट्टीवरती सुंदर धावफलकावरती पळताना पाहायला भेटतो 2 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो षटक संपलं तो एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 4 धावा एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे गजानन कारळे यांचं सहर्ष स्वागत परत एकदा इथे बॅटीची काढा इनसाइड एज मला वाटतं क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये संघनायक इथं कोसळताना पाहायला भेटतोय गणेश हाडवळे याची खेळी समाप्त होताना पाहायला भेटतोय विकेटचा पतंग होत आहे पहिला धक्का इथं मंगलमूर्ती फ्राय या संघाला लागताना पाहायला भेटतोय 2 बॅटर चला फलंदाज लवकर पाठवा RSP फलटण अक्षय संघनायक आपण इथे यायचे माही 11 RSP फलटण
कॅप्टन इथे यायचं समालोचन बॉक्स मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आत फिरोज पटेल. गोलंदाजी मार्क वरती ओमकार गायकवाड दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा इथे बनवलेत. एक फलंदाज बाद झाला, पण दुसरा चेंडूवरती इथे पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकामध्ये इथे फलंदाजाला बाद केलंय ओमकार गायकवाडनी. परत एकदा स्टे केला. तिथे खेळाडू अवेलेबल आहे. एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. सिंगल चिकी सिंगल असं म्हणताय. दत्ता शिंदे तिथं अवेलेबल होत आहे स्कोर लेकला. हो परत एकदा इथे फिरकी भरकट्टाला पाहिली होती. संदीप तिथं बॅकअपला होता. इथे एक धाववरती वाईट +1 इथं धाव घेताना पाहिलं होतं ओमकार गायकवाड. इथं चेंज ऑफ पेस इथं करताना प्रयत्न होता, पण तिथं 12 होताना पाहिलं होतं. 7 धावा धावपलकावरती दुसरं षटक मैदानात जास्त सुरू आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानात जास्त सुरू आहे. 2 बॅटर इथे खेळताना पाहायला भेटतो. फिरोज पटेल आता स्ट्राईक वरती. परत एकदा स्टेअर केला ऑफ साईडला सरळ बॅटीने लॉंग ऑफला तिथे खेळाडू आहे तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. एका धावाने सिंगल डबल वरती भर देताना पाहायला भेटतोय. दोन्ही बॅटर आविष्कार दातेला स्ट्राईक वरती हाणण्याचा प्रयत्न होता फिरोज पटेल यांच्याकडनं, आणि आविष्कार दाते हे जास्त करून स्ट्राईक वरती खेळणं इथं गरजेचं आहे. जर पाहिलं तर मंगलमूर्ती इन्फा या संघाकडनं ओमकार गायकवाड परत एकदा उजवा हाता मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हो काय वेगाने चेंडू करतोय. इथे एलबी आउट नाहीये तरी देखील अपील केली होती, पण टेनिस क्रिकेटमध्ये देखील LBW आउट इथे काही स्पर्धामध्ये असतो, पण या स्पर्धेमध्ये LB आउट नाहीये. इथे नॉट आउटचा इशारा आलाय मुख्य अंपायर विकास पावडे यांच्याकडनं. विकेट आडवा बॅटने खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. खेळाडू डाऊन द बॉल. फिरोज पटेल इथे होत आहे बॉल. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. मंगलमूर्ती इन्फ्रा या संघाला संघ आता सध्याला पाहिलं गेलं तर अडचणीत आलेले धावा इथं होत नाही, पण विकेट सध्याला 2 गमावून बसलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खराब चेंडू होता पण त्याला कॅप मध्ये मारता नाही आला. अगदी ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, पण तिथे फटका तिथं अवेलेबल होता, तैनात होता, त्यांनी कुठलीही चूक केली नाही. झेल अगदी योग्य पद्धतीने टिपताना पाहायला भेटतोय. इथे फलंदाजी खेळी संपुष्टात आलेत. इथे परतीचा प्रवास इथे फलंदाजाला करावा लागेल. आता न्यू बॅटर मैदानाच्या आत चला 12th मॅन पाठवून द्या. मंगलमूर्ती इन्फ्रा 9 धावा. मंगलमूर्ती इन्फ्रा 12th मॅन पाठवून द्या. नाव काय फलंदाजा? आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आत.
हो काय वेगाने टाकलेला होता. ती शोल्डरचा वापर करताना पाहायला भेटतो. वेग आणि मैदानाच्या आत वेग पेसचा वापर करताना पाहायला भेटतोय. इथे 2 षटकानंतर 9 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. चला लगेच सर्व खेळाडू एका जागेवरती धावा. फक्त बॉलर इथे बॉलिंग करण्यासाठी जावा. बबन गोलंदाजी मार्क वरती. हो परत एकदा साईडला फटका खेळला आहे. तिथं चेंडू झाडाला स्पर्श होताना पाहायला भेटतोय. पहिली धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावात देखील प्रयत्न होईल का आपण. चेंडू इथं अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. धावा किती भेटतील डिक्लेअर झोन मध्ये जाणार की सीमारेषा पार गेला चेंडू हे देखील शहानिशान करणार आहेत अंपायर मुख्य पंच. एक धाव डिक्लेअर. इथं अंपायरचा इशारा येतोय. मुख्य अंपायर आहेत विकास पावडे. दहा धावा धावफलकावरती. तिसरा षटक प्रगती पथावरती सुरू आहे. एक चेंडू हाताळलाय बबननी. बबन परत एकदा. हो परत एकदा विकेट करायचा प्रयत्न. चेंडू हवेत. विशाल गुंजाळ इथे कॅच पकडतोय. आविष्कार राहते होते बाद. धक्का क्रमांक लागतो तिसरा. चला घाई करा. तुषार न्यू बॅटर मैदानाच्या आत. हो हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. मला वाटतं बॅट आणि चेंडू. बॅट यूज तर चेंडू कधी विकेट किपरच्या हातात गेला ते देखील फलंदाजाला कळलं नाही. एवढा वेगाने टाकला होता चेंडू. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर फ्लड लाईट ऑन आहेत पूर्णपणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला चेंडू अक्षरशः डोळे उघडून पाहावं लागणार आणि फटकेबाजी देखील करावं लागेल. जो रेग्युलर टेनिस हाफ पिच क्रिकेट खेळत असेल त्याला हे सवय आहे. कारण की हाफ पिच टेनिस क्रिकेट जास्त करून फ्लड लाईट मध्येच खेळताना पाहायला भेटत. थोडासा अंधार उजेड मध्ये हाफ पिच टेनिस क्रिकेट खेळ पाहायला भेटलं असेल. लॉंग टेनिस वरती इतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. OUT बंगलमूर्ती इन्फ्रा या संघाला लागतोय तिसरा झटका. हो परत एकदा ऑन साईडला फरक. दत्ता शिंदे सुंदर क्षेत्ररक्षण. ब्रिलियंट फिल्डिंग तिथं मैदानाच्या आत. दत्ता शिंदे यांच्याकडनं होताना पाहायला भेटेल. सुंदर फिल्डिंग. एक धाव इथं सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय. 11 धावा धाव फलकावरती. या देखील षटकामध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खेळच केलेत बबनने. तिन्ही खेळाडूंचा वापर केलाय. तर तिन्ही खेळाडू जर पाहिलं तर अगदी लांब रनअप घेऊन
गोलंदाजी करताना पाहायला भेटते. अगदी वेगावरती सवार आहेत विशाल. स्ट्राईक वरती ओहो खेळाडू तिथं अवेलेबल आहे स्क्वेअर लेगला. शमशुद्दीन शेख चुकी करणार नाही. फलंदाज विशाल देखील होतोय बाद. चौथा फलंदाज इथे बाद होताना पाहायला भेटते मंगलमूर्ती इन्फ्रा या टीमचा. चला घाई करा हिशोब. शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या आत संदीप 11 धावा धावफलकावरती झालेत. संदीप गोलंदाजी मार्क वरती. ओहो परत एकदा तुषार बिघड करण्याचा प्रयत्न. इथं प्रयत्न फसताना पाहायला भेटतोय. अकरा धावा धावफलकावरती सलग 2 चेंडू इथं संदीपने देखील डॉट टाकलेले आहेत. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. परत एकदा ऑन साईडला फटका खेळला. तिथं बबन अवेलेबल आहे. तोपर्यंत तिथे एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतोय. सिंगल इथं इथे 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधले. चौथं षटक चालू आहे. शेवटचं षटक. या पुढच्या 3 चेंडूवरती एक मोठा प्रहार इथं करणं गरजेचं आहे. ओ विकेट केला परत एकदा. असं म्हणता येईल मारणं चाहते होते वाशी गेंद गई काशी. कारण की ऑन साईडला स्क्वेअर लेगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. बबन अगदी लांब ना आला चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. 13 धावा धावफलकावरती शेवटचे 2 चेंडू. ओ परत एकदा भन्नाट वेग. वेग आणि वेग मैदानाच्या आत. वेगच्या समोर इथं फलंदाज जाग्यावरती उभा आहे आणि बॅट आणि बॉलचा अजून देखील संपर्क होत नाही. शेवटचा चेंडू हा देखील चेंडू निर्णायक असणार आहे या इनिंग मधला. विकेट केला आहे चेंडू. शेवट इथं गोल होताना पाहायला भेटतोय. तुषारच्या पाठबंद येतोय षटकार. 6 धावा 19 झालेत. 20 बनवायचे 24 चेंडू मध्ये. चला मंगलमूर्ती इन्फ्रा. बोलण्याच्या पहिलेच अगोदरच सर्व खेळाडू मैदानाच्या आत आलेले आहेत. 20 धावांची गरज.
विशाल गुंजाळ स्ट्राईक वरती, रॉ स्ट्राईक वरती स्वप्नील. आविष्कार दाते गोलंदाजी मार्क वरती, डावखोर गोलंदाज इथं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. एक चिकी सिंगल असं म्हणता येईल, कारण की पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर अकाउंट देखील ओपन होतंय. 24 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल. आता समीकरण बनलेलं आहे 23 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. बरोबर, तुषारने लेट फटका खेळला. त्या षटकामध्ये 2 ते 3 षटकाराची इथं अपेक्षा होती पूर्ण संघाला, पण शेवटच्या चेंडूवरती एक षटकार खेचला तुषारने. परत एकदा थोडस मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय, पण डिफेंड करणं गरजेचं आहे. हो, पुढे मारण्याचा प्रयत्न गॅपमध्ये. हो हो हो, सुंदर सूर लावलाय मैदानाच्या आत. अगदी चितेच्या फैकाने इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय गणेश हडवळे संघनायक मैदानाचे. काय फिल्डिंग, ब्रिलियंट. हे देखील नक्की तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला भेटणार आहे. आविष्कार रात्रीने टाकलेला चेंडू सूर लावला होता 30 या सर्कल मध्ये गणेश हडवळे या खेळाडूने. ओ हो हो, परत एकदा हातातून चेंडू निसटला होता. तुम्ही एक मॅच झाली होती इंडिया आणि न्यूझीलंडची, त्याच्यातून बॉल निसटला होता. मला वाटतं इंडिया नव्हती, न्यूझीलंडची मॅच होती. बॉल निसटला होता आणि तिथे न्यूझीलंडचा फलंदाज बॉल मारायला गेला होता. बॉल इथे डॉट झाला होता तेव्हा, पण इथे डेड बॉल घोषित केला अंपायरनी. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू हवेत आहे. तिथं खेळाडू अवेलेबल नाही. 30 या सर्कलचा पूर्णपणे वापर करतो. चेंडू सीमारेषा पार, तुषार थोडासा लांब. इथे अकाउंट ओपन होत आहे. विशाल गुंडालचा 4 धावांनी चौकार. चेक चेक. हो, परत एकदा आडव्या बाटीने खेळायचा प्रयत्न. इथं फिंगर रोल होताना पाहायला भेटत. अँगल नाही, इथं परत एकदा चेंडू डॉट होताना पाहायला भेटत. कटरचा वापर, या विकेटवरती कटरचा वापर करणं गरजेचं आहे. इथं पूर्णपणे शनिवार आहे आज. ग्राउंडवरनं पूर्ण प्रेक्षक इथे भिंतीवरती बसून स्टेडियम मध्ये बसून पूर्णपणे आनंद घेताना पाहायला भेटत. हा, राज्य शाहू महाराज क्रीडांगण वरती परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट खेळला होता. इथे चेंडू येतोय, सिंगल प्राप्त होताना पाहायला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव इथे मिळताना पाहायला भेटे. 7 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आविष्कार दाते या गोलंदाजांनी. 13 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडू मध्ये. याच्यानंतर आपण दुसऱ्या पोलमध्ये पाहणार आहोत. नाशिकचे खेळाडू कसबे सुके या परिसरामधल्या या गावातून आलेले आहेत. कसबे सुकेने परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू अगदी पुंदीमध्ये टाकला होता. 2 पायांच्या मधात इथं प्रत्युत्तर नव्हता या चेंडूचा. विशाल गुंजाळ यांच्याकडनं चेंडू येतोय डॉट. याच्यानंतरचा होणारा सामना 3 षटकाचा असणार आहे. जो जिंकेन तो फलटण बरोबर खेळणार आहे. 3 षटकाचा सामना पाहूया आजच्या दिवसातला. या पोल मधनं कोण क्वालिफाय होणार सुपर 8 मध्ये. RSP फलटण, माही 11. परत एकदा बिग हिट केलाय. चेंडू हवेत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला भेटतोय. स्वप्नीलच्या पाठमधनं परत एकदा 1 धाव. समीकरण बदलतोय. 17 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 8 धावा. गोलंदाजी मार्क वरती कुणाल. परत एकदा पॅटीची काढा. चेंडू येतो डॉट. सोळा चेंडू मध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. प्रत्येक डॉट हे देखील पुनरागमन करू शकतो संघाला. मंगलमूर्ती इरफानला परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ स्ट्रायकर चेंडू जातोय हनुमान चीमच्या वरती सीमारेषा पार. हा येतोय स्वप्नीलच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा.
डीप स्कोअर लेगला फटका सजवला होता, अगदी हाफ ट्रॅकर होता, बाउन्सर चेंड होता, त्याला पुल करताना पाहायला भेटतोय बघा. ॲक्शन रिप्ले मध्ये अगदी ओळखला होता आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट देखील झालेला आहे. अगदी तिथं खेळाडू अवेलेबल होतात, त्याच्या डोक्यावरनं इथं फटका खेळला. जुना चेंडू फेका मैदानाच्या आत. 6 धावांची गरज 15 चेंडू मध्ये. अमरशेठ आरळकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या चेंडूवरती 6 आल्यावरती. पण मला वाटतं इथे डिक्लेअर झोन मध्ये इथं चेंडू जाईन. 5 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये. बॉल आहे का फेकून द्यात. समीर शेठ गाडगे पाटील यांचं देखील आगमन झालं, यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 14 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. स्वप्नील हो परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू होतो डॉट. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. कुणाल परत एकदा आपल्या टान्स वरती सज्ज होतोय, आपल्या ट्रॅक वरती जाताना पाहायला भेटतोय. स्लॉग ओव्हर मध्ये आता पाहूया शेवटच्या 2 ओव्हर मध्ये कशी फलंदाजी करता तो फलंदाज स्वप्नील. हो बिगिट केला परत एकदा. चेंडू हवेत आहे. खेळाडू इथं विनिंग शॉट त्याला पाहायला भेटतो स्वप्नीलच्या बॅट बदल. काय चौकार आहे का षटकार? चौकार. 1 धावांची गरज. असं वाटलं की चेंडू सीमारेषा पार जाईल, पण अगदी सीमारेषा जवळ चेंडू जाऊन पोहोचलाय. 1 धाव अजून देखील जिंकण्यासाठी आहे. पाहूया विशाल गुंजाळ इथं कशी बॅटिंग करतोय. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. 12 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. चला RSP फलटण, RSP फलटण माही 11 कॅप्टन टॉस साठी यायचं लगेच पळत. पहिला चेंडू येताना पाहायला भेटतो वाईट. आपला डॉट चेंडू येतोय इथे. 1 बॉलचा इशारा येताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर 11 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. 11 होतील का? 11 चेंडू मध्ये 1 धाव. ओहो परत एकदा स्टेअर करताना पाहायला भेटतो. या सिंगल बरोबर हे मॅच जिंकतोय तो टायगर बॉयज चिखली हा संघ. आणि लगेच इथे आपण सामन्याला सुरुवात करणार आहे. चला फलटण संघ यानंतर होणारा सामना RSP स्पोर्ट्स क्लब वर्सेस चिखली बॉयज टायगर. हा सामना 3 षटकांचा राहील.